तब्बल 9 दिवसांनंतर सापडले महाड दुर्घटनेतल्या राजापूर बोरिवली बसचे अवशेष। एसटीची चेसी आणि सीट्स असलेला भाग बाहेर काढला, पण एसटीच्या तुकड्यांमध्ये मृतदेह मात्र नाही। स्ट्रक्चरल ऑडिट करणारा एकमेव सरकारी मशीन 3 महिन्यांपासून बंद। आयबीएन लोकमतच्या हाती खळबळजनक माहिती। नंदुरबारमध्ये महाडची पुनरावृत्ती होता होता टळली। पावसाच्या पाण्यात अडकलेल्या बसमधल्या प्रवाशांचे वाचले प्राण, पण हलगर्जीपणानं बस चालवल्यानं चालक निलंबित। दुष्काळाचा फटका बसूनही मराठवाड्याला अजूनही शहाणपण नाहीच। पावसाचं साठलेलं पाणीही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जातंय वाया। नाशिकमध्ये कांद्याचे खुले लिलाव सुरू। तब्बल 1 महिन्यानंतर कांदा कोंडी फुटली। कांद्याचे भाव मात्र पडलेलेच। नोकरीच्या इंटरव्ह्यूच्या वेळेला महिलांना लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल प्रश्न विचारण्यावर बंदी आणा। काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी राज्यसभेत मांडला मुद्दा। आणि आंबेगावात वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकलेल्या बछड्याच्या सुटकेसाठी मादी बिबट्याची तडफड। पिंजऱ्याभोवतीच मादीचा ठिय्या। नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण या बुलेटिनची सुरुवात करतोय ते महाड मधल्या दुर्घटनेच्या घडामोडींपासून। महाड पूल दुर्घटनेतल्या बसचे अवशेष तब्बल 9 दिवसांनंतर सापडले। पुलापासून 200 मीटरच्या परिघामध्ये या बसचे 2 तुकडे सापडलेले आहेत। MH40 N 9739 असा या एसटीचा नंबर होता। या एसटीची चेसी आणि सीट्स असलेला भाग जो आहे तो बाहेर काढण्यात आला। सकाळी 9:30च्या सुमाराला नेव्हीच्या डायव्हर्सची टीम बसच्या शोधासाठी पाण्यात उतरली होती। या टीमला बसचे हे 2 तुकडे सापडले, पण या तुकड्यांमध्ये मृतदेह अडकले नसल्याची माहिती नेव्हीने दिली आहे। ज्या ठिकाणी बसचे अवशेष आहेत त्यांना बलून अँकर्स लावण्यात आलेत। याशिवाय क्रेन सुद्धा बोलावण्यात आली होती। क्रेन आल्यानंतर मग बसचे अवशेष बाहेर काढण्यात आले। नंदुरबारमध्ये आज नवापूर जिल्ह्यातल्या रंगावली नदी वरमहाडची पुनरावृत्ती होता होता टळली आहे। पहाटे 5:30च्या सुमाराला शहरातल्या रंगावली नदीच्या पुलावरून जाणारी जालना सुरत बस ही पुराच्या पाण्यामध्ये बंद पडली होती आणि त्यातच पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढला होता। या ठिकाणच्या पुराच्या पाण्याचा अंदाज या चालकाला आला नाही, त्यामुळे त्याने पुलावरून बस टाकली, पण पुलाच्या मध्यभागी पुराच्या पाण्यातच ही बस बंद पडली। प्रवाशांनी आरडाओरडा केला। स्थानिकांच्या मदतीने या बसमधल्या 17 प्रवासी आणि वाहक आणि चालकांसह 19 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। डांग भागात सुरू असलेल्या जोरदार पावसाने रंगावली नदी सध्या दुथडी भरून वाहते। पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही आणि पुलाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे सूचना फलक प्रशासनाकडून लावण्यात आले नव्हते, त्यामुळे बस पुराच्या पाण्यामध्ये टाकण्यात आली होती। दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने पुराच्या पाण्यातून ही बस बाहेर काढण्यात आली। पाणी बघूनच आमचं तर जसं काय लटलट खापरं सुटलं। भीती वाटायला लागली, कसतरी वाटलं। आता विलाच काय खाली बी उतरता येण्यावर, पण काय करणार, पायरीपर्यंत दुसऱ्या पायरीपर्यंत पाणी लागलं होतं। आणि गोदावरी सारख्याच प्रवाहित असलेल्या प्रवरा नदीच्या पात्रालगत असलेल्या भागातल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत दुष्काळाची माहिती नाहीये, कारण मुबलक असलेलं पाणी आणि त्यामुळे हिरवीगार असलेली बागायती शेती, याच मुबलक पाण्याचा उपयोग दुष्काळी भागाला व्हावा म्हणून निळवंडे धरण बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। 1993 मध्ये लगेचच कामाला सुरुवातही केली, पण आजपर्यंत हे धरण पूर्ण झालेलं नाही आणि सततच्या मुदतवाढीने आज हा प्रकल्प 2469 कोटींचा झालाय। याबद्दलच सांगतात प्रशांत बाग। आपण आता निळवंडे धरणाच्या माथ्यावर, आणखीन याच धरणाच्या माथ्यावर दिसणारं चित्र हे किती विलोभनीय आहे। निसर्ग खरं खूप या ठिकाणी सगळ्याच लोकांना खूप आनंद देणारा आहे आणि हा आनंद देणारा निसर्गच आपल्याला दिसतंय की प्रवरा नदी जी पूर्ण प्रवाहित आहे। आता पावसाळा सुरू झाला आहे, पाणी प्रवाहित झालेलं आहे, पाणी सगळं येत आहे। या धरणामध्ये हे पाणी अडवलं जात आहे। जवळपास 98% हे धरण पूर्ण आलंय आणि हेच पाणी या धरणाच्या या सगळ्या गेटमधून हे सगळं पुढे प्रवाहित होणार। आणि याच पाण्यानं नगर जिल्ह्यातले 6 आणि नाशिक जिल्ह्यातला 1 असे 7 तालुके सुजलाम सुफलाम होणार। जवळपास 1,60,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार। खूप मोठा आणि महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प, खरा हा प्रकल्प खूप पूर्वीच मंजूर झाला, पण 1993 पासून खऱ्या या प्रकल्पाला गती आली।
जवळपास 2569 कोटी आता या प्रकल्पाची किंमत झाली आहे आणि एवढी किंमत होऊन सुद्धा या प्रकल्पाचा आजही उपयोग होत नाहीये. मग नेमका उपयोग होतोय कशासाठी? कारण या नदीतनं आपण बघतोय की याच प्रवरा नदीतनं पुढे 20 किलोमीटर अंतरावर भंडारदरा धरण आहे आणि तिथनंच प्रवाहित होणारं पाणी या धरणाच्या चॅनल गेटपर्यंत येतं. गेल्या 3 वर्षापासून या धरणातलं पाणी अडवलं जात आहे. पण आपण जर का बघितलं या इथे अडवलं गेलेलं पाणी आणि नंतर या कॉन्क्रीटचे असलेले हे पूर्ण जे गेट आहे ते सगळेच गेट बंद आहे. इथनं जाणारा पुढे पाणी जे कोणतं प्रवाहित झालं नाहीये, होऊ शकत नाहीये. मग नेमकं या पाण्यानं काय होत आहे? हे पाणी अडवलं जात आहे पण हे अडवलेलं झालेलं पाणी हे परत या इथूनच याच प्रवाहातनं परत जातं आणि हेच यापुढे अनेक असलेल्या गावांमध्ये पुन्हा हे पाणी प्रवरा नदीत मिक्स होतं. पण याच पाण्यावर आता एक वीज निर्मिती प्रकल्प सुद्धा सुरू झालाय. हीच काय ती एक दिलासा देणारी गोष्ट आहे. प्रकल्पाची किंमत वाढली आहे, प्रचंड वाढली आहे. पण नेमकं काय गणित आहे निळवंडे प्रकल्पाचं? नेमकं काय गणित आहे की ज्यामुळे हा प्रकल्प इतका रखडला? नेमकं असं काय कारण आहे की या प्रकल्पाची किंमत अव्वाच्या सव्वा वाढत गेली? या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्याचा आम्ही सुरुवात केली आणि यानंतर आम्ही गेलो थेट या इकडे खाली. आपण जाऊया, हे जे प्रकल्पाचं काम आहे जिथे वीज निर्मिती सुरू झाली आहे याच ठिकाणी जाऊया. आणखी नेमकं कोणत्या प्रकारचं वीज निर्मिती आणि कशी सुरू झाली आहे ही आपण माहिती घेणार आहोत. IBN लोकमत आज तुम्हाला निळवंडे प्रकल्पाचं पूर्ण एक्स-रे दाखवणार आहे. आणि यानंतर अत्यंत एक महत्त्वाची बातमी आलेली आहे छगन भुजबळ यांच्याबद्दलची. छगन भुजबळ यांच्या 22 मालमत्ता ईडीनं जप्त केल्या आहेत अशी माहिती मिळते. भुजबळांच्या या सगळ्या मालमत्ता जप्त आल्या आहेत आणि भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिलेली आहे. काही दिवसांनंतर भुजबळांच्या मुंबई आणि नाशिक मधल्या घरं जी आहेत आणि तसंच इतर मालमत्ता जी आहे त्याला सुद्धा सील केलं जाईल असं सुद्धा किरीट सोमय्या यांनी माहिती दिली आहे. आणि स्वतः किरीट सोमय्या आपल्या सोबत आहेत फोनवरून. किरीट सोमय्या, काय नेमकी माहिती आहे? ईडीनं ही सगळी मालमत्ता जप्त केलेली आहे खरोखरच भुजबळांची? आपल्याला ठाऊक असेल की काही महिन्यापूर्वी ईडीने भुजबळांनी 800 ते 900 कोटीची बेनामी मालमत्ता म्हणजे मनी लॉन्ड्रिंग करण्याचा संबंधी भुजबळ परिवारावर कारवाई केली. काही प्रॉपर्टीज आयडेंटिफाय केल्या, त्यांना अटॅच केल्या. आता कोर्टाकडे त्यांची मागणी अशी होती की ह्या प्रॉपर्टीज आमच्या ताब्यात घ्यायला परवानगी द्या. कोर्टाने आता त्यांना परमिशन पण दिली आणि आज प्रत्यक्षात पहिली कारवाई 22 प्रॉपर्टी ईडीने सील केल्या म्हणजे स्वतःच्या ताब्यात घेतल्या. याची बुक व्हॅल्यू 90 कोटी आहे. म्हणजे एका दृष्टीने आम्ही जे प्रॉमिस दिलं होतं की भ्रष्टाचारींना जेलमध्ये टाकू आणि लूट का माल सरकार की तिजोरी में जमा कराएंगे, त्याच्या दृष्टीने हे पुढचं पाऊल आहे. सरकारी तिजोरीत 90 कोटीची बुक व्हॅल्यू ज्याची मार्केट व्हॅल्यू 200-400 कोटी असू शकते संपत्ती जमा झाली. हळूहळू ज्या बाकी प्रॉपर्टीज आहे त्यांना पण ईडी स्वतःच्या ताब्यात घेणार आणि मग कोर्टाच्या परवानगीने ती विकण्याची सुरुवात करणार. किरीट सोमय्या, एकतर भुजबळांच्या एकीकडे आपण बघतोय भुजबळ अजूनही तुरुंगातच आहे, दुसरीकडे मालमत्तांवर सुद्धा टाच येते. एकूणच भुजबळ या सगळ्या प्रकरणातून आता सुटू शकणार नाहीत हे सिद्ध होतंय. फक्त सिद्ध होते नाही, राजकीय इतिहासात कदाचित हिंदुस्थानातलं हे पहिलं उदाहरण असेल की ज्यात इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी, ज्युडिशियरी आणि पॉलिटिकल ऍक्टिव्हिजम किंवा कमिटमेंट ज्याला आपण म्हणतो हे सगळं एका दिशेने सगळे पॉझिटिव्ह कोऑर्डिनेशननी पुढे जात आहे. म्हणजे हा इतिहासातला पहिला किस्सा आहे की जो गुन्हेगार आहे तो जेलमध्ये आहे आणि त्यांनी जे भ्रष्ट मार्गाने पैसा जमवला होता त्यांनी जी संपत्ती घेतली होती ती पण आता सरकारच्या ताब्यात जाण्याची सुरुवात झाली. अगदी किरीट सोमय्या यांच्याकडे अत्यंत महत्वाची माहिती आहे आणि ही ब्रेकिंग न्यूज जी आहे ही IBN लोकमतवर त्यांनी सांगितलेली आहे की छगन भुजबळांच्या 22 मालमत्तांना ईडीनं सील केलेलं आहे आणि काही दिवसांनंतर भुजबळांच्या ज्या बाकीच्या मालमत्ता आहेत त्यांची घरं असेल आणि इतर मालमत्ता आहेत त्यांना सुद्धा सील केलं जाणार आहे. धन्यवाद किरीट सोमय्या आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि यानंतर आपल्याला इतरही बातमी बघायची आहेत, एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.
मराठवाडा गेल्या 4 वर्षांपासून दुष्काळाशी झगडतोय। आता निसर्गाच्या कृपेने पाऊस चांगला झाला आणि मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी पाणी साठलं, पण प्रशासन मात्र बेफिकीर झालंय। अनेक ठिकाणी लहान मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी साठा झालाय, पण गळतीमुळे लाखो लिटर लाख मोलाचं पाणी वाहून जातंय। ग्रामस्थ तक्रारी करतात, पण पाटबंधारे विभाग मात्र कानाडोळा करतोय। गंगापूर तालुक्यातल्या टेंभापुरी मध्यम प्रकल्पात 4 वर्षांनंतर काही प्रमाणात पाणी आलंय, पण त्याला सुद्धा गळती लागली आहे आणि याचाच आढावा घेतलाय सिद्धार्थ गोदाम यांनी। मी टेंभापुरी प्रकल्पावर आहे आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीनं या प्रकल्पातून जे आहे पाणी झिरपतं आहे। चांगल्या चिळकांड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत। जवळपास गेल्या अनेक दिवसांपासून हे पाणी या ठिकाणी लिकेज होत आहे। एकंदरीतच काय तर दुष्काळी भागामध्ये आपण पाण्याच्या बचतीबद्दल खूप बोललो, पाणी कसं वापरलं पाहिजे हेही सांगितलं, मात्र ज्यावेळेस आपल्याकडे पाणी आलं मात्र ते जपून वापरण्याचं शहाणपण आपल्याला आलेलं नाही किंवा प्रशासनाने हे पाणी वाचवण्यासाठी काही पावलं उचलले नाही। माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत। मला एक सांगा बाबा, किती दिवसापासून हे पाणी वाया चाललंय? आता त्याला कमीत कमी 20-21 दिवस झाले। बर, तेव्हापासून हे पाणी वाया चाललेलं आहे। हां, बरं मला सांगा, तुमच्याकडे पाणी नाही म्हणून शेतातलं पीक करपलं, बाया आपल्या 10-10 किलोमीटर फिरल्या, पाणी आलं ना असं वाया झालं तर काय तळतळ वाटत? मग हे वायाला गेल्याच्या नंतर नुकसानच होतं आणि प्यायला नाही कशाला, ते वायाला जातं ते पाणी। हे वाईट जायला पाहिजे, वाईट वाटणारच ना। मग पाणी वायाला चालल्याच्या नंतर प्रत्येकाला वाईट वाटणारच आहे। आम्हाला पण वाईट वाटतच ना। मला फक्त हे सांगा, आता हे पाणी वाया चाललंय, तुमची काय भावना? हे पाणी वाया चाललंय बघून आम्हाला अतिशय वाईट वाटतं, कारण की आमचे हाल आम्ही काय दुष्काळात भोगले हे आम्हालाच माहिती आहे। आसपासच्या 40-50 खेड्यामध्ये आम्हाला पिण्याचं पाणी नव्हतं, त्यासाठी काय त्रास होतो। याच्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला आज ह्या पाण्याचं होतंय की हे वाया चाललं, म्हणजे आज पाणी इतकं म्हणजे का पाणी जीवन बनलेलं आहे आमचं, आणि ते जीवन जर अशा पद्धतीने वाया चाललं असलं म्हणजे आपलं जीवन वाया चाललं असेल। तळतळ वाटते। तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या डोळ्यात देखील पाणी चाललंय तुमच्या हक्काचं, जे उन्हाळ्यात तुम्हाला प्यायला भेटणार आहे? आम्ही दुष्काळ भोगलेला आहे। मागच्या वर्षीच आम्हाला असं कळलं की पाण्यासाठी आज लातूर शहर एवढं त्यांनी ट्रेन पाण्याला वापरली, तर त्याप्रमाणे आपल्याला एवढं पाणी असताना सुद्धा आपण याच्याकडे शासनाने लक्ष घालावं। त्या दिवशी सभापती साहेब येऊन पाहून गेले की इथं देखरेखीसाठी कोणी गेटवर नसतं, तर मग त्यांनी लक्ष घालावं शासनाने का हे असं होऊ नये, बोलले की पाणी वायाला जाऊ नये आणि याच्याकडे लक्ष द्यावं। अत्यंत पोळलेले आहेत पाणी नाही म्हणून। हे जे पाणी साचलेलं आहे हे पूर्णपणे लिकेज झालेलं पाणी आहे। किती मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी या धरणातून लिकेज होत आहे आणि या ठिकाणी साचलेलं आहे। आणि हे पाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीने इकडं पाठीमागे बघू शकतो, अशा पद्धतीने हे पाणी वाया चाललेलं आहे। ना शेतीला आहे, ना पिण्याला आहे, ना कशा पद्धतीनं हे पाणी पूर्णपणे वाया चाललेलं आहे। एकंदरीतच काय तर ज्यावेळेस मराठवाड्यात दुष्काळ होता त्यावेळेस आपण पाण्याच्या जागृतीबद्दल खूप बोललो, तळतळ व्यक्त केली, मात्र ज्यावेळेस आपल्याकडे पाणी आलंय ते जपून ठेवण्याचं शहाणपण मात्र अजून आलेलं नाही। एकंदरीतच हे जर पाणी जपून नाही राहिलं तर दुष्काळाच्या चक्रातून मराठवाड्याची सुटका होणार नाही। त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांनी आहे ते पाणी जपून ठेवावं, जपून वापरावं आणि प्रशासनानेही अशा पद्धतीने जे पाणी वाया चाललंय ते त्वरित बंद करणं फार गरजेचं आहे, नाहीतर मागचा दुष्काळ पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळू शकतो। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, गंगापूर। आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये एक ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी पाहूयात आतापर्यंतच्या हेडलाईन्स। तब्बल 9 दिवसांनंतर सापडले महाड दुर्घटनेतल्या राजापूर बोरिवली बसचे अवशेष। एसटीची चेसी आणि सीट्स असलेला भाग बाहेर काढला, पण एसटीच्या तुकड्यांमध्ये मृतदेह मात्र नाही। श्री रविशंकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, राष्ट्रीय हरित लवाद आंधळ असल्याची केली टीका। आणि पुण्यातल्या ढोल ताशांवर पोलिसांचे निर्बंध, ढोल ताशा पथकात 30 सदस्य ठेवण्याचा पोलिसांचा प्रस्ताव। वेगळी बातमी बघूया। धामण सापांमध्ये मादीला मिळवण्यासाठी नर सापांमध्ये धोंड युद्ध केलं जातं। यामध्ये 2 नर धामण साप एकमेकांना वेटोळा घालून सगळ्यात उंच झेप घेण्याचा प्रयत्न करतात। यामध्ये जो नर धामण साप कोणत्याही आधाराशिवाय सर्वाधिक उंच झेप घेतो त्यालाच मादी धामणची प्रणयाची संधी मिळते।
सोलापुरात मात्र मिलनापूर्वीचं हे 2 युद्ध ऐन रंगात आलं असतानाच काही अतिउत्साही सर्पमित्र तिथे आले आणि त्यांनी या सापांना पकडून नेलं. सर्पमित्रांच्या या कृत्याविरोधात आता सगळीकडेच नाराजी व्यक्त होतीये. आणि यानंतर पण एक अगदी वेगळी प्राण्यांबाबतचीच बातमी आहे. आपलं बाळ जर पिंजऱ्यात अडकलं तर आईच्या जीवाची तडफड होणं साहजिकच आहे आणि अशीच घटना घडलेली आहे जुन्नरमध्ये. वनाधिकाऱ्यांनी लावलेल्या पिंजऱ्यात एका बिबट्याचा बछडा अडकला. काही वेळातच त्याची आई तिथे आली आणि डरकाळ्या फोडायला लागली. रात्री 10 ते पहाटे 3 पर्यंत या आईची तडफड सुरूच राहिली. शेवटी ही मादी बाजूला गेल्यावर पहाटे 3 वाजता वनाधिकाऱ्यांनी या बछड्याला निवारा केंद्रात नेलं. पण तोपर्यंत ही आई जी आहे ही इथेच ठिय्या देऊन बसली होती. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.